आणखीन एक लाजवाब बिग 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 हिट केलाय लॉंग अँड हाय. अभिनवाचं वादय मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 21 रन. मागची मॅच आपण पाहिली असेल ज्या प्रकारे जंगमवाडी या टीमने 74 धावांचं लक्ष देखील चेस केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत योगेशने लढा दिला. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली, परंतु सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढीच चांगली प्रभावशाली खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. युवा जल्लोष, युवा जोश, युवा ताकद सध्याच्या घडीला आटोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 2 आणि तेजसला इन्व्हाइट केले. तेजसचा हा बॉल फटका चांगला मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर डीप मधून फिल्डर येतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होतोय आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. आतापर्यंत होतात. 23. एक चांगला क्रिकेटचा थरारम्य सोहळा आज राजीव स्पोर्ट्स अकॅडमीचं एक क्रीडांगण गोठवली गावातील आणि आज एक भली मोठी स्पर्धा उद्यास येते. महाराज चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं अजयजी पवार, डीजे राहुल, आई बराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी यांच्या माध्यमातून आणि ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं. प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या आदरातिथ्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे, चेंडू चाललाय 4 रनसाठी, मिळतील 4 धावा. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसतायत. पावसाळी क्रिकेट एन्जॉय करतील हे खेळाडू. स्टेप आउट केलाय, फटका चांगला, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु बॅट्समन अभि रोकेल लक्ष्मणला 1 रनच्या साह्याने 28. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. अभि इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून येतोय. या मुसळधार पावसामध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट मोठे फटके बाजी करत असताना एक मोठं लक्ष आम्हाला सेट करायचं आहे. धैर्य डोळ्यासमोर ठेवून असताना हा आणखीन एक मोठा फटका षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 34 रन. अंतिम बॉल शिल्लक आहे. आखूड पद्धतीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 35 रन आतापर्यंत होतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 लॉस ऑफ 0 विकेट. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही सलामीवर बॅट्समनच्या माध्यमातून. कारण ज्यावेळेस तुम्हाला ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जातं त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला आणि त्या अपेक्षांचं रूपांतर सध्याच्या घडीला सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉल पेस केलेत लक्ष्मणने, 7 रनवर तो खेळतोय. 8 बॉल पेस केले अभिने आणि 28 रनवर एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने दिलाय टीम युवा जल्लोष आटोली या टीमला. 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एखादं वादळ, एखादा मुसळधार पाऊस येण्याच्या अगोदर विजेचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो, परंतु सध्याच्या घडीला धावांचा कडकडाट हा मात्र 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचं षटक ओव्हर द विकेट. पहिला बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं चुकलं, एलिव्हेशन कमी होतो फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर हा बॉल, जजमेंट चुकला आणि 3 फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी.
एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 37. .37 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो 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 एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते 38. 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला. हॅलो बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. हा षटकार येतोय. 44 रन. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. जर 3 बॉल मध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर युवा जल्लोष आटोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जंगमवाडी टीम घेतलेला निर्णय कुठेतरी योगेशचा हा दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय की काय असं प्रश्नचिन्ह मात्र जरूर निर्माण झालंय. हा बॉल देखील नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीची संधी असेल बॅट्समन अभिच्या खात्यामध्ये. 10 बॉल त्याने पेस केलेत. 34 रनवर तो खेळतोय. 16 धावा दूर असेल वैयक्तिक अर्धशतकापासून. फ्रीची संधी असेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फ्रीडचा बॉल प्रॉपर टायमिंग. फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 51 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. युवा जल्लोष आटोली या टीमचं 51 रन. 11 बॉल मध्ये 40 रनवर खेळतोय. जर या 2 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार आला तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल अभिच्या नावावर. आज मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावेल की काय. परंतु लाईन चांगली होती की काय. पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ डॉट बॉल. 51 रन आतापर्यंत झालेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि श्री गणेश नागवंटेक ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. या बॉलवर हेलिकॉप्टर जरूर उडवलाय. झेलची संधी परंतु जजमेंट चुकलं. अशी मजा फक्त पावसाळी क्रिकेटमध्येच बघायला मिळते. परंतु भरपूर प्रयत्न चांगले असतात. 2 रन या ठिकाणी कंप्लीट होतात. टीमची धावसंख्या होते 53 आणि 54 धावांचं लक्ष असेल जंगमवाडी या टीम समोर. शेवटचा बॉल तुम्ही पाहू शकता. लॉफ्ट केला. फटका चांगला होता. एलिव्हेशन भरपूर होतं. फिल्डर आला होता झेल पकडण्यासाठी परंतु जजमेंट चुकला आणि त्यानंतर तो स्किड झाला. बघा स्क्रीनवर आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन अभिबाद झाला परंतु 13 बॉल त्याने पेस केले आणि 42 रनची एक बेधडक इनिंग. 6 बॉल लक्ष्मणने पेस केले आणि 10 रनची नॉट आउट इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग समरी जर आपण पाहिली तर योगेशने पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन खर्च केल्या. तेजसने 14 धावा खर्च केला आणि सागरने 18 धावा खर्च केल्या. टोटल 53 रन होतात आणि 54 रनचं टार्गेट असेल.
तर चला नेक्स्ट मॅच न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि श्री गणेश नागवण या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित खेळवायचे आहे. आदरणीय संदीप दादा पाटील, अमित दादा पाटील, सागर दादा बनसोडे आणि सचिन मस्के सर, आपण या स्पर्धेला आलात. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्याशी असलेले आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी असेच राहावे ही इच्छा, आणि या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आई बराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी व या स्पर्धेचे आयोजक अजयजी पवार, डीजे राहुल, प्रवीणजी वंडुस्कर यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. हेलो हेलो माइक चेक. हेलो माइक चेक. प्रथम तर सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण पाहतोय वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत महाराज चषक 2024चं भव्य दिव्य पहिलं महापर्व आणि पहिल्या महापर्वामध्ये साखळी गटातील या पहिल्या गटातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. म्हणजेच जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीसपात्र फेरी म्हणजेच मेगा फायनल मध्ये जाऊन धडकेल. याच्या अगोदर तुम्ही आणखीन अनेक नामवंत समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकलात. तसेच राहुल शिरसाट सर असतील, प्रवीण वंडुस्कर महाराज असतील, तेजस कदम सर असतील, अनेक नामवंत समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता या दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक आकाश कारंडे तुमचं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र रंगतदार आणि महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एका बाजूला जंगमवाडी 11, दुसऱ्या बाजूला युवा जल्लोष आटोली. 54 धावांचं टार्गेट असताना योगेश स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये. हाय आणि हँडसम, इट इज अ मॅक्झिमम षटकार आपल्याला पाहायला मिळाला योगेशच्या बॅट मधून. तोच योगेश आहे, त्यांनी मात्र टेनिस क्रिकेटचा हंगाम गाजवला आणि रबल बॉल क्रिकेट मध्ये स्वतःच्या नावाची वेगळी छाप सोडली आहे. जंगमवाडी गावचा हा सितारा योगेश मालुसरे. सकाळच्या सत्रापासून काय लाजवाब फलंदाजी राहिली आहे त्याची. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी फलंदाजी योगेशची राहिली आहे. अगदी कमी वयामध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. जशा तसा त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 8 धावा धावफलकावरती. लक्ष्मण ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेचलाय, फ्लाइट आहे, क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा करेल परंतु निघून जाईल चेंडू. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. बहारदार खेळी राहिली आहे योगेशची. योगेश थांबायचं नाव घेत नाहीये. पाऊस थांबलाय परंतु योगेश भर असतोय. बारा धावा धावफलकावरती. काय खेळ राहिला योगेशचा.
संपूर्ण विश्वास आणि जबाबदारीचं संघाचं ओझं योगेशच्या खांद्यावरती आणि योगेश कधी ते ढासळून देत नाही, सांभाळून ठेवतो, पकडून ठेवतो. जकडवले की काय यावेळेस एलिव्हेशन जास्त, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खालती झेल पकडणं गरजेचं असेल. तू पकड, मी पकडतो, मी पकडतो, हा पकडेल, तो पकडेल, याच्या नादामध्ये मात्र चेंडू खाली पडलाय. चेंडू खाली पडल्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाला चेंडूच्या खालती, गोलंदाज आला, हा पकडेल की मी पकडू, मी पकडेल की हा पकडेल, याच्या नादामध्ये मात्र चेंडूने टप्पा खाल्ला. त्यानंतर योगेश मात्र अगदी वेगवान गतीने आपल्या कॉपिंग क्रीज वरती सेफ पोचला गेला आणि सेफ पोचला गेल्यानंतर मात्र 3 ते 4 वेळा त्यांनी देवाला नमस्कार केला. चांगली बॅटिंग यावेळेस योगेशला जीवनदान मिळालंय आणि ही झेल किती महागडी ठरेल, किती महागात पडेल. कॅच सुटले की मॅच सुटले सांगून चित्र दिसेल का? दिसले. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून डोक्याचा ताप वाढवणारा हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6चा टोला योगेशच्या बॅट मधून धमाका 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 आपल्याला पाहायला मिळाला. डगआउट मधून जितका जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, युवा जल्लोष आटोली संघाचे खांदे कुठेतरी झुकवत असताना योगेशची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणाचे हात कमरेवरती, कोणाच्या कपाळावरती आट्या. कधी जाईल हा फलंदाज माघारी, याच्या शोधामध्ये चेंडूवरती आली 1 धाव. संधी स्वतःकडे ठेवेल. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 21. बिनगडी बाद जंगमवाडी 11 संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस थांबलाय. विकेट आपण जर का पाहिलं तर कुठेतरी पाणी साठले गेले, नाही तर संपूर्ण विकेट कुठेतरी वाळत चालली आहे. पावसाने धीर धरलाय परंतु योगेश धीर धरत नाहीये, कारण की आतापर्यंत अनेक टुर्नामेंट झाल्या. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्याचा क्लास परमनंट राहिलाय. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्याचा खेळ लाजवाब राहिलाय आणि आजचं चषक देखील तितकंच लाजवाब आहे. आयोजन पाहावं की पाहतच राहावं असं आयोजन आहे. हे आयोजक कमिटी बॉल पुरवायचे. आज महाराज चषक 2024 तुम्ही पाहताय. महाराज म्हणजेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीण वंडुस्कर महाराज. प्रवीण वंडुस्कर म्हटलं की महाराज हा शब्द अपसूक तोंडातून निघतो, कारण की त्यांची ती ओळख आहे, त्यांच्या नावाची ती ओळख आहे. अगदी नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन असो, पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन असो आणि मेन म्हणजेच 32 शराळा टेनिस क्रिकेट असोसिएशन असो, एक माणुसकी त्यांनी दाखवली आणि निभावली आहे. आणि आज त्यांच्याच जिवलग मित्रांच्या माध्यमातून हे चषक त्यांच्या नेतृत्वाखाली खेळवलं जाते. त्याचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल डीजे आणि अजयजी पवार यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा संपूर्णपणे खेळवली जाते आणि इथे भागीदारी दाखवलेल्या प्रत्येक संघाचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू, कारण सर्वांचा आतापर्यंत चांगला पाठिंबा राहिला आहे आणि इथून पुढे देखील असाच पाठिंबा राहावा हीच अपेक्षा असेल प्रत्येकाकडून. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र खेळ अगदी रंगतदार, आटातडीची चुरसूची आणि चित्त थरारक मॅच. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण लढत. मेगा फायनल मध्ये कोण जाऊन धडकेल? जंगमवाडी की आटोली, आटोली की जंगमवाडी? एकदा गोलंदाज तर एकदा फलंदाज, दोघांच्या प्रेमामध्ये पडते ही खेळपट्टी. कोणाच्या बाजूने असेल ही मॅच? आयोजक कमिटी आपण बॉल पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी चेंडू तपासला जातोय, पाहिला जातोय. मोठा फटका आल्यानंतर चेंडूला काही इजा झाली की नाही ते देखील तपासलं जाते, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये या गोष्टी तपासणं गरजेचं असेल आणि तेच करते फलंदाज योगेश. अजूनपर्यंत कोणत्याच गोष्टीची कमतरता भासली नाहीये या आयोजनाला. प्रत्येक गोष्ट मात्र टिचून बोट ठेवून अगदी उत्कृष्टरित्या पार पाडली गेली आहे. हो, अगदी डोळ्याच्या समोरून नाकाच्या जवळून मातीचा सुगंध देत असताना टाटा बाय बाय करून चाललाय चेंडू. यष्टीरक्षक देखील बीट होते. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच येते. चांगली गोलंदाजी शिवा यांची आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय आणि काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? 3 चेंडू झालेत, 3 चेंडू अजून शिल्लक असतील. 2 मोठे फटके गरजेचे असतील या 3 चेंडूंवरती. योगेश मारेल का, रोखेल का शिवा?
यावेळेस मात्र डेड बॉल असेल. पहिला हा टप्पा मात्र डेड बॉल दिला जातो, त्यानंतर तुम्ही त्या टप्प्यावरची गोलंदाजी करताय तर मात्र नो बॉल म्हणून दंडित केलं जाईल गोलंदाजाला. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या पाठीमागून कान मंत्र जातोय. ज्यावेळेस एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूवर जाते, डोक्यावरती टपली पडते, कान मंत्र जातो कानामध्ये. तो अनुभव असतो जो एकमेकांना आपण शेअर करत असतो. अनेक लेजंड खेळाडू आपल्या संघाला संपूर्णपणे घेऊन खेळतात. तसाच एक योगेश आहे, तो मात्र संपूर्ण संघाला घेऊन खेळतो आणि संपूर्ण संघ त्याच्यावरती निर्भर असतो. तोच योगेश. आडव्या बॅटने खेळायचा होता, लाजवाब गोलंदाजी, रोखलंय, जकडवलंय, बेड्या ठोकल्यात पायामध्ये, मोठमोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय, वंचित ठेवलंय. योगेश कुठेतरी निराश असेल, विचार करतोय, प्रश्नचिन्ह उभी राहतात डोळ्यासमोर. कुठे टप्पा पडतोय आणि कुठे येतोय चेंडू, पडल्यानंतर अगदी वेगवान गतीने येतोय, कधी हळूवार गतीने येतोय. आता माइंड सेट करावा लागेल. यावेळेस सेट केलाय आणि पाठवलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, षटकार. चेंडू पुरवा प्लीज. इस मॅच बॉल सापडलाय तर आपण मॅच बॉल घेऊ शकता. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल, मान्सून क्रिकेट म्हटल्यावरती अगदी वेगळी दृश्य, अगदी हास्यमय दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती, 30 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील महत्वपूर्ण असेल, महत्वाचा चेंडू, महत्वपूर्ण फटका येणं गरजेचं असेल. येईल का? ओहो, लाजवाब स्ट्रोक, अगदी बॅटच्या पुढे लागलाय. चेंडू हा देखील मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये, अगदी वेगवान गतीने निघून चाललाय, भरकन सरकन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहताय, महत्वपूर्ण होता, महत्वाचा होता. अगदी बॅटच्या खालती लागलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलेला नाहीये, सरळ निघून गेला 6 धावेंसाठी मैदानाच्या बाहेर. 36 धावा धावफलक. 6 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवेल युवा जल्लोष आटोली संघ? सर, टीम मीटिंग नकोय आटोली संघ, प्लीज. टीम मीटिंग आपण नंतर घ्या, वेळ फार 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 कमी आपल्याकडे. तुम्ही स्क्रीन वरती पाहताय ते जर रन्सचा विचार केला आपण तर अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच ही हाय स्कोरिंग झाले. कोणत्या मॅच मध्ये आपण जर का पाहिलं तर प्रत्येक मॅच 88 देखील झाले, हाय स्कोरिंग देखील झाली आहे. इथे स्कोर बनतोय, धावा बनतायत, धावा बनवाव्या लागतायत, धावा मिळवाव्या लागतायत. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारे सामने आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाले. कितीतरी चित्त थरारक सामने आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्यामधीलच हा एक चित्त थरारक सामना. मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाऊन प्रवेश करेल? जंगमवाडी की युवा जल्लोष आटोली? युवा जल्लोष आटोली की जंगमवाडी संघ? 6 चेंडूमध्ये 18 बनवायचे आहेत. सागर असेल स्ट्राइक एन वरती. त्याचबरोबर स्वराज्य बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय बालकृष्ण दादा पाटील, त्याचबरोबर शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे या संघाचे कर्णधार नितीन दादा शेनवे आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे ते सचिन दादा गायकवाड यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. महाराज चषक 2024 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन दादा गायकवाड, बालकृष्ण पाटील आणि नितीन दादा शेनवे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या मान्यवरांचे सहर्ष 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 असा मी स्वागत करतो. महाराज चषक 2024च्या या पर्वामध्ये आपण आलात, वेळेतला वेळ, मौल्यवान वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. डेड बॉल असेल. याच्या अगोदरचा चेंडू आपल्याला अवांतर धावेसाठी पाहायला मिळाला, म्हणजेच 6 मध्ये 17 बनवायचे आहेत.
कुठेतरी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने या ठिकाणी प्लेस करायचा होता. योगेशला संधी द्यायची होती आणि ती संधी मिळाली आहे. योगेशनी मागून घेतली आहे. स्वतःवरती आत्मविश्वास जास्त दाखवलाय, विश्वास जास्त दाखवलाय स्वतःवरती. मला संधी हवी आहे, मला 1 रन काढून दे. आणि 1 रन काढल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंड वरती गेलाय तो फलंदाज. आता त्याची फलंदाजी पाहणं तितकंच रंजक असेल. आज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं भलं मोठं प्रेम राहिलंय महाराज यांच्यावरती, कारण की महाराज आणि 32 शिराळा एक खूप वेगळं नातं आहे. हेच मॅच चालू ठेवायची आपण. क्षेत्ररक्षण कुठेतरी बदलवलंय. हा चेंडू चालणार नाहीये. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, परंतु पाहतच बसावं लागेल. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी मोठा धमाका षटकार. गोफन वरती गोफन फिरते. क्षेत्र निवडल्याने टिचून फलंदाजी होते. चार चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 4 चेंडू. ज्या प्रकारे फलंदाजी राहिली आहे त्या प्रकारे गोलंदाजी राहिलेली नाही आठवली संघाची. कारण की फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा समोर उभा आहे, तर गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावरती करावी लागेल. हो, नो बॉलचा इशारा येईल का पंचांच्या माध्यमातून आपण पाहणं गरजेचं असेल. नो बॉलचा इशारा आलाय. येस, या ठिकाणी चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय, गाठतोय, स्पर्श करतोय. नो +4 म्हणजेच 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आणि आता मात्र फ्री हिट देखील असेल आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा. कशा प्रकारे मॅच फिनिश होईल? शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का ही मॅच? नाही, योगेश जाऊन देणार नाहीये. मॅच घेऊन गेलाय. स्वतःच्या मनगटाच्या जीवावरती, मनगटाच्या ताकदीवरती, स्वतःच्या धमकीवरती ही मॅच घेऊन गेलाय योगेश मालुसरे. काय खेळ राहिलाय आजच्या दिवसामध्ये. वैयक्तिक 45 धावांची घाणाघाती खेळी राहिली आहे योगेशची. आणि मेगा फायनल मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जंगमवाडी 11 संघ. संपूर्ण संघ आपण जर का पाहिलं तर खेळपट्टीच्या आतमध्ये गेलाय, कारण की आजच्या दिवसाचा स्टेटस भेटलाय भाई. आजच्या दिवसाची स्टोरी भेटली आहे. हा प्रत्येक संघ करतो.